नमस्कार, मी वैष्णवीज किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत. तर चला आज बघूया मेथीचं बेसन कसं बनवायचं आहे. तर त्यासाठी मी मेथीची जुडी घेतलेली आहे, एक ते बारीक मागून कापून घ्यायची आहे आणि हा पार्ट बाजूला ठेवायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर भाजी जी आहे छान निसून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून टाकायची आणि त्यानंतर 1 तासासाठी पाणी निथळायला बाजूला ठेवून द्यायचे आहे आपल्याला. आणि छान अशी चिरून घ्यायची आहे त्यानंतर. आणि बघा या पद्धतीने भाजी चिरून झालेली आहे. त्यानंतर लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहे 2 ते 3, यासुद्धा बारीक चिरायच्या किंवा तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता या पद्धतीने. त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा, त्यामध्ये 2 पळी तेल, 1 टीस्पून जितकं जिरं टाकायचं आहे आणि जो लसूण चिरून घेतलेला होता तो सुद्धा ॲड करायचा आहे आपल्याला. यामध्ये जे चिरलेली मेथी होती ते सुद्धा ॲड करायची आहे. ही 1 जुडी मेथी आहे आणि ही भाजी मी 2 माणसांच्या प्रमाणामध्ये बनवती आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. छान मिक्स करायचं आणि ही भाजी शिजू द्यायची छान. बघा या पद्धतीने. आणि गॅस लो किंवा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे जे भाजी कळवटपणा निघून जातो, कळवटपणा राहत नाही भाजीला. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. पाणी पूर्ण सोकू द्यायचं आहे आपल्याला, इतपत शिजवायची. त्यानंतर ही बाजूला ठेवून पुन्हा पॅन ठेवायचं आणि त्यामध्ये बेसन जे आहे हे छान भाजून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल टाकून भाजू शकता किंवा असंही बेसन लाल येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर ते बाजूला ठेवायचं. पुन्हा पॅनमध्ये तेल टाकायचं आहे 1 ते 2 टीस्पून किंवा 2 पळी. त्यानंतर यामध्ये हाफ टीस्पून इतकं हिंग टाकायचा, हाफ टीस्पून इतकं जिरं टाकायचं आणि त्यानंतर यामध्ये हळद टाकायची. गॅस लो किंवा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे किंवा तुम्ही 1 मिनिटासाठी बंदसुद्धा करू शकता. त्यानंतर यामध्ये तिखट आणि चवीनुसार मीठ याआधीसुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे मिठाचा वापर हा कमी करायचा किंवा तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही मीठ टाकू शकता. पुन्हा गॅस चालू करायचा आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटो टाकून लो मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटासाठी छान असं टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर पुन्हा पॅन उघडून बघायचं, तर बघू शकता टोमॅटो शिजला गेला आहे आपलं. त्यानंतर यामध्ये जी मेथी आहे ही मेथीसुद्धा आपल्याला ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जे बेसन होतं भाजलेलं, आपण बेसन आधीच भाजलेलं आहे, त्यामुळे बेसन कच्चं वगैरे लागणार नाही. तर छान मिक्स करायचं. आणि यावरती तुम्ही थोडा बेसनाचा हात, पाण्याचा हातसुद्धा मारू शकता थोडासा आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि 2 ते 3 मिनिटांसाठी लो किंवा मीडियम फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचं 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून. आणि त्यानंतर झाकण खोलून बघू शकतात, तर छान या पद्धतीने बेसन तयार होतं. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि थोडा लिंबाचा रससुद्धा टाकायचा, याने चव छान येते. किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही आवडत असेल तर नाही टाकायचं, तर तरी छान लागतं. तर यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. तर मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघा अशी छान बेसन तयार झालेलं. हे आपण कुठल्याही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो. खूप छान लागते. तर मंडळी, चला भेटूया पुढल्या भागात.